विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. ज्ञानमय आयएस अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, 14 जून 2026 रोजी जो गट ब चा पेपर झालेला आहे, बरोबर आहे, पूर्व परीक्षेचा पेपर, तर तो पेपर बऱ्याच मुलांना थोडा अवघड गेलेला, बरोबर आहे. कारण आयोगाचा ट्रेंड बदललेला दिसतोय. आपण बघूच पुढे तुम्हाला या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे की कुठला प्रश्न कुठून आलेला आहे, किती वेळा रिपीट झालेला आहे आणि त्याचा नंतर आता पुढचं काय, बरोबर आहे. तर ह्या उद्देशाने तुम्हाला लवकरच व्हिडिओ मिळणार आहे. त्यामुळे कारण अगदी डिटेलमध्ये द्यायचं तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा संदर्भ मिळेल की तुम्हाला कोणतं पुस्तक वाचायचं आहे, कोणतं वाचायचं नाही, हे तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे, बरोबर आहे. तर त्याच अनुषंगाने लक्षात घ्यायचं, आपण तो व्हिडिओ लवकरच येत आहे. पण त्यासोबतच लक्षात घ्यायचं, मग आता बरेच विद्यार्थी मित्र नेहमी म्हणतात की सर कंबाईनची तयारी करायची आहे ना, आपल्याला पुण्यात जावं लागेल, बरोबर आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचं असं असतं, पण पुण्यातच कशाला, अरे नागपूरमध्येच करायचंय आपल्याला. तुम्ही बघताय ना, पुणे कशाला, तर एमपीएससी कंबाईन हे नागपुरातच करा. कारण बघा, आपल्याच घरच्या भाकरीवर आपल्याच घरी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कुठलंही पुस्तक न वाचता जर समजा तुम्हाला टू द पॉइंट देऊन डायरेक्टली जर समजा पेपर पर्यंत घेऊन जायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी ज्ञानमय आयएस अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व टीम तुमच्यासाठी मेहनत घेत आहे. प्रत्येक मुद्दा तुम्हाला देतोय आणि जर समजा तुम्हाला समाधान नाही वाटलं, तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी जबाबदार ज्ञानमय आयएस अकॅडमी असणार आहे. कारण प्रत्येक सिलेबसचा प्रत्येक मुद्दा आधी बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत, पूर्वसोबत मुख्यची तयारी, सोबत मुलाखतीची तयारी, सर्व तुम्हाला एकाच क्लासमध्ये, एकाच बॅचमध्ये किंवा सर्व एकाच छताखाली तुम्हाला तयारी होणार आहे. त्याच्यामुळे कधी कुठे घाबरायची गरज नाही, कारण तुमच्यासाठीच आपण आलेलो आहे. प्रत्येक बॅच मध्ये, बरोबर आहे, प्रत्येक स्वरूपात. आता आज विचार करा विद्यार्थी मित्रांनो, आज पास होणारे सुद्धा पुस्तक तेच वाचतं, बरोबर आहे. ज्या मुलाचं शिक्षण झालेलं, आपलं सिलेक्शन झालेलं असेल, तो मुलगा तेच वाचतो, आणि ज्या मुलाचं शिक्षण म्हणजे सिलेक्शन नाही झालं तरी तो मुलगा पुस्तक तेच वाचतो, बरोबर आहे. मग विचार करा, जर पास करण्यासाठी तेच पुस्तक आणि नापास होण्यासाठी तेच पुस्तक आहे, तर एक लक्षात घ्या, ते पुस्तक तर तेच आहे ना, पुस्तक बदलत नाहीये. मार्केटमध्ये ढेरो पुस्तकं आलेले आहे, बरोबर आहे, पण त्यातलं काय वाचायचं, काय नाही करायचं, हे ज्या वेळेस तुम्हाला लक्षात येतंय ना, त्याच वेळेस खऱ्या अर्थाने तुमचे यश आणि अपयशामधली गॅप भरून काढल्या जाते, बरोबर आहे. मग हे कोण ठरवणार, हे कशावरून ठरवणार? हा सिलेबस आलेला आहे, सर्व आलेला आहे. मित्रांनो, काय करायचं हे सारं जग सांगतं, पण काय नाही करायचं हे जर तुम्हाला कळलं, तर होणाऱ्या नुकसानापासून तुमचा फायदा होतो. कारण दिवसेंदिवस लक्षात घ्या, तुम्हाला कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे. आले लक्षात, तुम्ही बघता की जागा कशा येतात, किती येतात आणि त्याच्यासाठी किती ढेरो फॉर्म भरतात मुलं. पण तुम्हाला जर त्या स्पर्धेच्या जगात टिकायचं असेल आणि तुम्हाला जर कमी वेळामध्ये जर जास्त पद्धतीने जायचं असेल आणि तुम्हाला जर ते करायचं असेल, तर 100% सांगतो मित्रांनो, तुम्हाला तयारी ताकदीनेच करावी लागणार आहे, बरोबर आहे. आणि जोपर्यंत तुम्ही करणार नाही, जोपर्यंत तुम्ही उतरणार नाही, तोपर्यंत तुम्हाला यशाची चव मिळणार नाही. कारण प्रत्येक विद्यार्थी मित्र हा पूर्वची तयारी नाही, तर पूर्वसोबत मुख्यची तयारी जेव्हा होईल तेव्हाच तो परीक्षा पास होऊ शकेल. कारण पूर्व करणारा मुलगा हा पूर्वच करत राहतो, जोपर्यंत मुख्य करणार नाही तोपर्यंत पूर्व पास होणार नाही. आणि पूर्व मुख्यची तयारी ही तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये नाही होऊ शकणार, म्हणून आधी सुरुवातीपासून करावे लागणार. म्हणजेच याचा अर्थ पूर्व आणि मुख्य सोबत करून तुम्हाला जावं लागणार आहे, बरोबर आहे. तर हा पॅटर्न आपण घेऊन आलेलो आहे, अगदी बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत. त्याच पद्धतीने लक्षात घ्यायचं की ज्या ज्या पद्धतीने पुढे जायचं आहे, अगदी टू द पॉइंट. मागील प्रश्नांचं पुन्हा पीवायक्यू अनालिसिस, प्रत्येक प्रश्न झालेला शेवटची परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत कोणती पण असू द्या, तो पेपर तुमच्या टेबलावरती असायला पाहिजे, तुमच्या बॅग मध्ये असायला पाहिजे आणि त्याचं सुद्धा विश्लेषण तुम्हाला मिळालं पाहिजे, बरोबर आहे. प्रत्येक मुद्दा सखोल पासून झाली पाहिजे तयारी. कुठलंही पुस्तक न वाचता फक्त क्लासचे नोट्स, तुम्हाला मिळालेलं बेसिक मटेरियल आणि त्याच्यासोबत आलेले पीवायक्यू, हे जोपर्यंत अनालिसिस होणार नाही आणि तुमच्यासोबत काय करायचं त्याचं सिलेबस तुमच्या बॅग मध्ये असणार नाही किंवा तुमच्या टेबलवरती होणार, तुम्हाला स्पष्टीकरण मिळणार नाही सिलेबसचं, तोपर्यंत तुम्हाला काहीच करता येणार नाही. जे मागील वर्षी झालेलं तेच याही वर्षी होईल आणि पुढे तेच राहणार नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचा ट्रॅक बदलणार नाही तोपर्यंत. आलं लक्षात? कारण तुम्हाला काहीच गरज नाही पुण्या मुंबईत इकडे तिकडे जायची. आपल्या नागपूर शहरामध्ये कमीत कमी बॅच मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला वाटत असेल, तुम्ही गुगलला रिव्ह्यू बघा अकॅडमीचे, तुम्हाला आले, कुठली फेक नाहीये. त्यानंतर डेमो क्लासमध्ये या, चालू बॅच मध्ये तुम्हाला डेमो करा, काहीच अडचण नाही, बरोबर आहे. ती तुम्हाला सर्वतः मिळणार, जे आहे ते उघड्या पुस्तकासारखं. आणि कमीत कमी बॅच मध्ये, प्रत्येक बॅच मध्ये तुम्हाला कमीत कमी मुलं, फक्त 25 मुलांची आपली बॅच राहणार आहे,
आलं लक्षात? मग विचार कशाला करताय? कारण आता जो विद्यार्थी नव्याने सुरुवात करतोय त्याच्यासाठीच आपण ही बॅच सुरू झालेली आहे. बरोबर आहे. तुमच्या सिलेक्शन पर्यंत आपण सोबत आहे तुमच्याशी, अजिबात काळजी करू नका. जीएस चा पार्ट पूर्ण वेगळा कव्हर केला जाईल, त्यासोबत इंग्लिश, मराठी, गणित, बुद्धिमत्ता हा सुद्धा तुम्हाला पार्ट पूर्ण कव्हर केला जाईल. त्यासोबतच तुम्हाला इंग्लिश, मराठी, गणित, बुद्धिमत्तासाठी वेगळी फॅकल्टी राहणार आहे आणि जीएस हा पूर्णतः माझ्या मार्फत कव्हर केला जाईल. अजिबात नाही. तुम्हाला युट्यूबला व्हिडिओ बघा, तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने प्रत्येक चालू घडामोडीचा संदर्भ सहित तुम्हाला दिला जाईल. कुठला प्रश्न कुठून आलेला आहे, ऑथेंटिक सोर्स खरंच काय असतो आयोगाचा, आयोग कशा पद्धतीने विचारला जातो, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण. जर तुम्हाला खरंच 2027 जर तुमचं टार्गेट असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला काही कुठे जायची गरज पडणार नाही. प्रत्येक मुद्द्याची तयारी प्रत्येक ठिकाणी म्हणजे 2027, बरोबर आहे. म्हणजेच लक्षात घ्यायचं 2027 हे तुमच्यासाठी असणार आहे. आले. आणि जोपर्यंत ज्या मुलांनी ठरवलेलं नाही मला काढायची आहे, त्यासाठी फक्त हे वर्ष जर टार्गेट असेल तर तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे. आता बघा बॅचचं स्वरूप कशा पद्धतीने असतात, कशा पद्धतीने बॅच जाईल पुढे, अगदी डिटेलमध्ये सखोल करा. कारण एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सुद्धा आता GR आलेला आहे आणि गट ब आणि गट क, बरोबर आहे. म्हणजे गट ब ची सरळ सेवेमार्फत ज्या गट ब च्या परीक्षा घेतल्या जात होत्या त्या, आणि जे गट क ची परीक्षा होणार होती आता म्हणजे होतात, जसं टॅक्स असिस्टंट आहे, क्लर्क आहे, एक्साइज इन्स्पेक्टर आहे, उद्योग निरीक्षक, ह्या पदांसाठी. पण त्याच्यासोबत ज्या सरळ सेवेच्या गट क च्या परीक्षा म्हणजे आरोग्य सेवक आलं, त्यामध्ये तलाठी आलं आणि इतरही विभागांच्या ज्या परीक्षा होत्या त्या सर्व परीक्षा आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत आहे. म्हणजेच विचार करा, सरळ सेवेचा पॅटर्न संपला, आता IBPS TCS हा पॅटर्न संपला आणि MPSC पॅटर्न आता पुढे आला. त्याच्यामुळे लक्षात घ्या, प्रत्येक विद्यार्थ्याला एकच सोल्युशन असायला पाहिजे, म्हणजेच कंबाईनची तयारी करा. याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण जशी जाहिरात येईल तसे तुम्ही बॅचेस करत बसाल, जशा पद्धतीने वेगळी परीक्षा आली क्लास लावला, परीक्षा आली क्लास लावला, अजिबात नाही. मी तर एवढंच म्हणेल, एकचदा करा. कारण आयुष्य हे एकदा आहे, मेहनत एकदा आहे आणि आयुष्यभर. कारण लक्षात ठेवा, तुम्ही जर प्रत्येक परीक्षेला वेगवेगळा क्लास करत राहील, तुमचं आयुष्य क्लास करण्यात जाणार. आणि ते करायचं ते एकदा मेहनत करा आणि पटकन परीक्षेला लागा. कारण तुम्हाला जोपर्यंत मिळणार नाही 100% तुम्हाला सिलेबस प्रमाणेच शिकवला जाणार. पहिल्याच दिवशी तुम्हाला सिलेबस मधला एक पॉईंट ज्या दिवशी सिलेबस मधला एकही पॉईंट केला जाणार नाही, तुम्ही बिनधास्त बोलू शकता. कारण तुम्ही अकॅडमीला फीस भरली असते, ही तुमची जबाबदारी, ही तुमचा अधिकार, बरोबर आहे. रिझल्ट पर्यंत म्हणजे पहिली बॅच झाली तरी दुसऱ्या बॅच मध्ये तुम्हाला जिथे अडचण जात असेल तिथे अकॅडमीचं दार उघड आहे, बिनधास्त येऊ शकता. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कारण तुमच्यासाठीच आहे. तुम्ही रिझल्ट करिता तुम्हाला फीस भरलेली आहे, तुम्ही मग रिझल्टच घेऊन जायचा. आलं लक्षात? त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुमचे ज्ञानमय IAS अकॅडमी नक्कीच वाट बघत आहे. येणाऱ्या बॅच मध्ये हे तुम्हीच असणार. आणि आपल्या बॅच मध्ये लक्षात घ्या की तुम्हाला प्री प्लस मेन्स हा दोन्ही पद्धतीने सिलेबस कव्हर होतो. त्याचसोबत लक्षात घ्यायचं, तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स तुमची तयारी करून घेतल्या जातात. प्रत्येक पाठ्यपुस्तकापासून कोणता प्रश्न कुठून आलेला आहे इथपर्यंत पासून काय वाचायचं, काय नाही वाचायचं आणि कसं पुढे जायचं, बरोबर आहे. आधी त्याच्यासोबत सिलेबस सोबतच तुम्हाला एक्झामचा पॅटर्न काय आहे हे लक्षात येतंय, बरोबर आहे. कारण येत्या 2026 ला दिवाळीच्या दरम्यान तुम्हाला आता गडबडी सरळ सेवेची जाहिरात येणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला करायची तयारी, बिनधास्त करा. सुरुवात आजपासून करा. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असेल ना, आजपासून सुरुवात करा. कारण हे तुमच्यासाठी झालेलं आहे. अगदी जीव तोडून एक मुद्दा तुम्हाला देण्याची सवय, बरोबर आहे. आणि हीच बॅच आपल्याकडे ऑनलाईन, बरोबर आहे, आणि सोबत ऑफलाईन हे दोन्हीही बॅच तुम्हाला मिळणार, बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मी ऑनलाईन बॅच करावं त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन करायची, आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मी ऑफलाईन बॅच करावं ऑफलाईन, बरोबर आहे. आणि हे दोन्ही बॅच आपल्याकडे लाईव्ह चालतात, बरोबर आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला रेकॉर्डेड बॅच करायची आहे, तर प्रत्येक विषयानुसार तुमच्याकडे रेकॉर्डेड बॅच सुद्धा उपलब्ध आहे, बरोबर आहे. रेकॉर्डेड बॅच, बरोबर आहे. त्याकरिता तुम्ही जे स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला थंबनेल, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, ऍप वरती जायचं. तुम्हाला खाली दिसत असेल तर प्ले स्टोरला जाऊन ऍप इन्स्टॉल करायची आणि त्या ठिकाणी जे कोर्सेस दिलेले आहे ते कोर्सेस त्या पद्धतीने जॉईन होणार, बरोबर. रेकॉर्डेड बॅच ही काही दिवसात लगेच तुम्हाला मिळेल. मित्रांनो, कमी पैशात असणार पण भरपूर काही देणार. त्यामधला प्रश्न जेवढे आलेले आहेत तेवढे सुटणी ही संपूर्ण तयारी प्रत्येक डिटेलमध्ये देणार. प्रत्येक वरती अजिबात नाही की हा ठीक आहे हे असं अजिबात नाही, तुम्हाला डिटेलमध्येच मिळणार. पुस्तक
एक लक्षात ठेवायचं, मी प्रत्येक बॅचला सांगतो, प्रत्येक तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचायची गरज पडणार नाही. फक्त तुमच्याकडे 2-3 गोष्टी असायला पाहिजे. एक म्हणजे नकाशा, दुसरं म्हणजे PYQ सेट आणि तिसरं म्हणजेच कुठला सिलेबस. बरोबर आहे. ह्या 3 गोष्टी ठेवायचं. बाकी जबाबदारी पूर्ण तुम्हाला कंटेंट नोट्स तयार करण्याची जबाबदारी हे ज्ञानमय IAS अकॅडमीची आणि तुम्हाला ते देणार. बरोबर आहे. ऑनलाईनला सेशन 100% आणि जर ऑनलाईनला मुलगा आहे, रेकॉर्डेड बॅच घेतली, त्याचे प्रश्न सुटले नाही, पूर्णतः पैसे वापस घेऊन द्यायचे. बरोबर आहे. हे स्पष्ट सांगतोय आपण, कारण देतो तेव्हाच बोलतो आपण. आलं लक्षात ना? प्रत्येक मुद्दा आणि प्रत्येक डिटेलमध्ये तुम्हाला देणार. काळजी नका करू. चालू घडामोडीचा मुद्दा जो जो तुम्हाला ऑथेंटिक सोर्सने आलेला आहे तो देण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे तुम्हाला ऐनवेळी पेपरच्या काळात गडबडायची गरज नाही पडली पाहिजे. एखादी चालू घडामोडी कसं तुम्हाला विषयाला कनेक्ट करायचं 100% देणार. बरोबर आहे. तर हे तुमची सवय सोबत झाली पाहिजे. म्हणजे आता आपण बॅचची सुरुवात बघा आता कशी होणार. आता बघा, ही प्रीची तयारी आणि मुख्यची तयारी हे आपल्याला एकत्रित करायची. बरोबर आहे. कारण इकडे जर समजा प्रीची तयारी करत आहे, प्रीला तुम्ही 1 वर्ष देता. बरोबर आहे. 1 वर्ष असणार आहे. बरोबर आहे. आपण जेव्हा पूर्व होते तोपर्यंत तुमच्याकडे 3 किंवा 4 महिने असते. म्हणजे जेव्हा एक पेपर असतो तेव्हा 1 वर्ष देणार आणि जेव्हा 3-4 महिन्यामध्येच तुमचा दुसरा पेपर असणार आहे. म्हणजे पेपर मेन्सला तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 आले 2 पेपर. मग हे तुम्हाला 3 ते 4 महिन्यात कसं शक्य होणार आहे. म्हणून सुरुवातीलाच आपण जेव्हा सुरुवात करायची हे टार्गेट ठेवायचं की मला मुख्य परीक्षा द्यायची आहे, मला फायनल मेरिट मध्ये उतरायचं आहे. म्हणजे त्याच ठिकाणी तुम्हाला 3 ते 4 महिने न देता त्या 3 ते 4 महिन्यात फक्त तुमची रिव्हिजन असायला पाहिजे. रिव्हिजन आलं लक्षात. प्रत्येक तुम्ही फक्त सुरुवात करा. सोबतीला आहे आम्ही, काळजी नका करू. त्याच ठिकाणी तुमची हे जी रिव्हिजन आहे ना ती याच काळात. मग काय तुम्हाला टेस्ट पेपर सोडवायचे, जिथे अडचण जाते त्या विषयाची रिव्हिजन करायची. म्हणजे हे मुद्दे तुम्हाला येणार. बरोबर. प्रीला तुम्हाला 100 प्रश्न 100 मार्क आणि मुख्यला जेव्हा जाणार तेव्हा 2 पेपर होणार, 100 प्रश्न 200 मार्क म्हणजे 1 पेपर. मग असे तुमचे 2 म्हणजे 400 मार्काला. मेन्स होणार तुमची 400 मार्काची. बरोबर आहे. हा एक मुद्दा. आणि प्री होणार तुमची 100 मार्काची. हे तयारी सोबत करू ना आपण. बरोबर. प्रत्येक मुद्दा अजिबात काळजी करू नका. तुमच्या सोबतीला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्याचं वाटतं ना की तळागाळातून नाही मला करायची आहे, बरं तो विद्यार्थ्यांनी ऑफलाईन यायचं. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मी जमणार नाही त्या विद्यार्थ्यांनी तीच लाईव्ह बॅच, बरोबर, ऑफलाईन बॅच ही लाईव्ह करायची. बरोबर आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मी लाईव्ह सुद्धा करू शकत नाही, म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मिळणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला रेकॉर्डेड बॅच करायची आहे ती अगदी काही दिवसामध्ये सुरू होणार आहे. त्याचं अपडेट तुम्हाला जे ज्ञानमय IAS अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत मुद्दा येईल. प्रत्येक मुद्दा म्हणजे क्लासचे अपडेट मिळत राहणार आहे. त्यासोबत इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा आणि टेलिग्रामला सुद्धा अपडेट म्हणजे तुम्ही जॉईन व्हा. म्हणजेच तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येईल आणि लगेच काही दिवसामध्ये अपडेटेड बॅच, बरोबर आहे, ती तुम्हाला मिळत राहणार आहे. म्हणजे प्रत्येक विषयाची वेगवेगळी, ज्याला जो विषय वाटेल तो बिनधास्त तो विषय घेऊ शकेल. बरोबर आहे. काही काळजी नका करू. प्रत्येक मुद्दा देण्यासाठी तयार आहे आम्ही. आणि रेकॉर्डेड, लाईव्ह आणि ऑफलाईन सर्व प्लॅटफॉर्मवरती मिळणार. म्हणून काळजी करू नका. तुमच्यासाठीच घेऊन आलेलं आहे. कुठलंही पुस्तक वाचायची गरज पडणार नाही हे मी परत सांगणार आहे. कारण जर समजा, आणि सर्वात कमी फीज आहे आपल्याकडे, पण कमी फीज मध्ये तुमची फीज पूर्ण वसूल, पूर्ण सिलेबस कव्हर आणि तुमच्या ध्येयापर्यंत आहे. एका बॅच मध्ये फक्त आपल्याकडे 25 स्टुडंट असतात. बरोबर आहे. एका बॅच मध्ये. आणि जर समजा 25 स्टुडंट, तर मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि बॅचचा कालावधी हा जवळपास 1.5 वर्ष असतो. बरोबर. 1.5 वर्षापर्यंत बॅच चालतो आपली पूर्ण बॅच. बरोबर आहे. कारण तुम्हाला पूर्ण द्यायचं आहे. पूर्ण सिलेबसचा जोपर्यंत सिलेबस मधला पूर्ण पॉईंट टिक होणार नाही, पूर्ण टॉपिक क्लिअर होणार तोपर्यंत जायचं नाही. कारण आम्ही पुन्हा सोडत नाही. कारण की बॅचेस तशी आहे तुम्हाला. कारण तुमचा जर रिझल्ट पाहिजे असेल तर 100 मुलांमधून नाही येणार, तर 25 मुलांमधूनच रिझल्ट येणार. आलं लक्षात. हे सर्वात कळलं आता. हा व्हिडिओ जर समजा तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचत असेल ना, अगदी पोटतिडकीने तळमळीने सांगतोय आपण, बरोबर आहे, तर डेमो बॅच मध्ये या, बसा. बॅच सुरू झालेला आहे. आले लक्षात. त्यानुसार बॅचला या, तुम्हाला बॅचचा अनुभवा, डेमो क्लास करा आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या की खरंच बॅच करायची नाही करायची. काही टेन्शन नाही घ्यायचं. बिनधास्त खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही संपर्क साधा, माहिती घ्या आणि बॅचला नक्की या, अकॅडमीला व्हिजिट करा. आणि काही अडचणी आल्यास तुम्ही अगदी भेटून बोला, मार्ग नक्की निघतात. अडचणी आहे, पैसा नाही आहे किंवा कसं करायचं, काय करायचं बरोबर आहे. कारण
जर समजा सर्व सरळ सेवा परीक्षा आणि सर्व परीक्षा जर एमपीएससी घेणार आहे तर कंबाईन शिवाय तुम्हाला पर्याय नाहीये ना. मग परीक्षा पद्धती कशी असणार, काय असणार, तर हे सर्व बाजूला ठेवा. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, आपण स्ट्रगलर आहे, आपण संघर्ष योद्धा आहे आणि जर आपल्याला पद मिळवायचं तर याच्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला. कळलं? त्याच्यामुळे लक्षात घ्यायचा प्रत्येक मुद्दा लक्षात ठेवा. प्रत्येक अडचणीला मार्ग निघतात, पण तुम्ही बोलायला शिका, मार्ग निघणार. काही कुठे जायची गरज नाही. आता आपल्या नागपूर शहरामध्येच आहे. खाली तुम्हाला स्क्रीनवर ऍड्रेस दिसत असेल त्या ऍड्रेसवरती व्हिजिट करा. गुगल लोकेशनला पण आहे, बरोबर आहे. काही अडचण असेल तर आधी नंबर कॉल करा, लोकेशन पाठवा, सर्व तुम्हाला बोलणं होणार. तुम्हाला काही अडचण नाही. तुम्हाला कधीही काही अडचण आल्या तर आधी बोला, म्हणजे तुम्हाला सर्व मार्ग मिळणार. हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ना विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक सुद्धा करा, शेअर करा आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच करायचं असेल त्यांनी कमेंट मध्ये पण करा. तुम्हाला रिप्लाय पण मिळणार आणि कॉल सुद्धा करा, बरोबर आहे. काही अडचण नाही, बिंदास. आपली बॅच सुरू झालेली आहे. ती बॅच फुल होण्याच्या आत तुम्ही त्यामध्ये करा, कारण ही बॅच फक्त 25 विद्यार्थ्यांसाठी असतो. अगदी बेसिक टू ऍडव्हान्स रिझल्ट पर्यंत तुम्ही सोबत राहणार, हा शब्द लक्षात ठेवा, बरोबर आहे. कधी केव्हा अडचण आलेला बिंदास वेलकम, काही अडचण नाही. वेळोवेळी विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन होईल, बेसिक पासून मिळेल तुम्हाला, मुलाखतीची तयारी होणार, सर्वच त्यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतो. ठीक, गरीबातला गरीबी विद्यार्थी दूर राहिला नाही पाहिजे ह्या बॅचचा, बरोबर आहे. ज्याला वाटतं आणि अत्यंत कमी फीज आहे, बरोबर आहे, त्याच्यामुळे काळजी नका करू. तुमच्यासाठी ही बॅच घेऊन आलेला आहे आणि 100% रिझल्ट ओरिएंटेड राहणार आहे, हा शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे, तर चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पण तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.